नमस्कार पंडितजी. नमस्कार. आज आपण पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या संबंधी आपल्याकडून काही जाणून घ्यायचा आमचा विचार आहे. याचं कारण असं की आपण त्यांचे शिष्य होता. होय. पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित हे एक उत्तम गायक आणि रचनाकार ह्या नात्याने सगळं संगीत जी एक दुनिया आहे त्यांना ओळखतं. उत्तम गायन गुरु. हा, आपला आणि त्यांचा परिचय कसा काय झाला? मी त्यांना त्यांच्याकडे शिकायला म्हणजे रेग्युलर नियमितपणे शिकायला जाण्यापूर्वी बऱ्याच पूर्वी कोल्हापूरला मी गेलो असताना देवल क्लबमध्ये त्यांचा माझा पहिली भेट झाली. देवल क्लबमध्ये कोल्हापूरच्या. तर तिथे माझं गाणं होतं ते त्यांनी ऐकलं. तर शेवटपर्यंत होते. आणखीनही 2-3 आर्टिस्ट होते, मालती पांडे वगैरे, अभिषेकी होते. तर नंतर मला कार्यक्रम संपल्यावर मला भेटले. तिथेच राहायचे ते कोल्हापूरला देवल क्लबमध्ये. तर मला बोलून घेतलं आणि गप्पा मारल्या. म्हटले तुम्ही कुठे असता काय वगैरे. थोडंसं माहिती होतं त्यांना मी सोलापूरला असतो. तुम्ही शिकलं पाहिजे हो चांगल्या माणसाकडून. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना माझ्याकडे शिका म्हणूनच म्हणायचं होतं कदाचित. तर तुम्ही शिकलं पाहिजे. सोलापूरला तर कोणीच नाही चांगला. तुम्ही आवाजदार आहात, चांगली समज चांगली आहे गाण्याबद्दल, तुम्ही शिकलं पाहिजे. म्हटलं बुवा शिकायची तर खूप इच्छा आहे, पण एक तर मी नोकरीत आहे, शिवाय सोलापूरला आहे, तर कसं काय जमणार. तुम्ही काहीतरी करून मुंबईला या आणि मी तुम्हाला शिकवतो. मी मुंबईला असतो. कारण ते काय करा मुंबईलाच गेले होते, अधूनमधून कोल्हापूरला यायचे. तिथे सुद्धा काही शिकवण्या करायच्या आणि मुख्य त्यांचं वास्तव्य मुंबईला तुम्ही या प्रयत्न करा म्हणाले. म्हटलं कसं काय जमणार, अशक्य आहे म्हटलं. सोलापूरचा मनुष्य मुंबईला जाणं फार अवघड आहे. बरं आता काय त्याला काय करण्याचं, तर तुम्ही तर नोकरीमध्ये आहात, नोकरीचे नियम हे असे आहेत, तर काही इलाज नाही. तर एवढं आमचं बोलणं झालं कोल्हापूरला. त्यानंतर योगायोगाने हा योगच असा जुळून आला. माझी सोलापुराहून मुंबईला बदली झाली. सोलापुराहून 1963 मध्ये माझी सोलापूरला सिनियर मुंबईला प्रॉसिक्युटर म्हणून, म्हणजे मी ज्या ह्याच्यात होतो त्याच्यात थोडंसं प्रमोशन देऊन मला मुंबईला माझी बदली झाली. त्या बदलीचे कारण काय वगैरे ते मी सांगत बसत नाही. तर माझी बदली झाली आणि मी मुंबईला पोहोचलो. त्यानंतर पहिलं काम जे केलं तिथे गेल्यानंतर तर जगन्नाथ बुवांचे संपर्क साधला. ते माहीमला राहत होते आणि मी वांद्र्याला गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये अगदी जवळ. आणि मी गेल्यावर त्यांना खूप आनंद झाला. अरे कसं काय झालं म्हटलं. आता माझी बदली झाली, मी आलो म्हणून. फार उत्तम झालं म्हटलं. काय हा योग आहे. तर मग आता काय करायचं म्हटलं. आता सुरू करायचं बुवा शिकायला. अशा रीतीने त्यांची माझी शिकवणी सुरू झाली. साधारण त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? म्हणजे त्यांचं शिक्षण कुणाकडे झालं, काय त्यांचं मूळ गाव कुठला वगैरे. हां, तर त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल म्हणजे मला सगळं वाचून आणि ऐकूनच माहित आहे ना. त्यांनी कधी कधी तुम्हाला सांगितलं असेल बोलण्याच्या थोडंसं सांगायचे, जास्त काय नाही. तर ते मूळचे हैदराबादचे एका अतिशय गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला हैदराबादला. आणि घरची परिस्थिती गरीब आणि त्यामुळं यांचं शिक्षणही काय जेमतेमच का झालंही नसेल कदाचित. कारण मला माहीत असं होतं त्यांना लिहिता वाचता काही येत नव्हतं. त्यांची पत्र वगैरे काय असलं तर आमच्याचकडनं वाचून घ्यायचे. सही करण्यापुरते तेवढं ते शिकले होते. जगन्नाथ बुवा पुरोहित म्हणून तेवढी सही पत्र लिहायचं आम्ही आणि त्यांनी वर सही करायची खाली आणि पत्र पाठवायचे. म्हणजे तसे शाळेत वगैरे काय म्हणजे भागच नाही तो भागात. तर हैदराबादला त्यांचं बालपण गेलं. वडील लवकर गेले, आई पण लवकर नंतर गेली. वडील मला वाटतं आई गेली पहिल्यांदा आणि लवकरच वडील पण गेले. वडिलांना मात्र गाण्याची आवड होती बुवांच्या वडिलांना.
त्यामुळे थोडं संगीताचं वातावरण होतं आणि ते असल्यामुळे बुवांना संगीताचं वातावरण अनायसे घरात आहे म्हटल्यानंतर ते घेऊन जाऊ लागले इकडे तिकडे. आणि त्यावेळी हैदराबादला फार बडी बडी मातब्बर लोक होते, एकापेक्षा एक गाणारे वाजवणारे. मी आता 2-3 नावं सांगतो. तलवंडीवाले गुलाम मोहम्मद, सिकंदरावाले मोहम्मद अली, तानरस घराण्याचे शब्बू खा, अशी एकापेक्षा एक मोठी नावाजलेली मंडळी त्या काळी हैदराबादमध्ये वास्तव्य करून होती. तर त्यांच्याकडे बुवा जाऊन काहीतरी मिळतंय का म्हणून जरा बसू लागले, ऐकू लागले आणि नंतर त्यांनी शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार पण केला आणि काही विद्या मिळवली. म्हणजे अशा मोठमोठ्या लोकांच्याकडनं जगन्नाथ बुवांना विद्या मिळाली. पुढे पुढे त्यांनी हैदराबाद सोडून कोल्हापूरला आले. तर हैदराबाद का सोडलं आणि कोल्हापूरला कसे आले ते माहीत नाही, पण कोल्हापूरला आले आणि तिथे बेळगावला विलायत हुसेन खां आग्रेवाले त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचं गाणं ऐकलं आणि बुवांना ह्या माणसाकडे शिकलं पाहिजे अशी ओढ लागली, विलायत हुसेन खां साहेब. तर मग त्यांनी सुद्धा त्यांचा स्वीकार केला शिष्य म्हणून आणि मग ते शिष्य गुरु शिष्य झाले. आणि ती असे ते गुरु शिष्य म्हणजे तुम्हाला कुठे दिसणार नाही. शिष्य आणि गुरुची अशी ही जोडी म्हणजे त्यांची गुरुची भक्ती, गुरुबद्दलची श्रद्धा आणि त्यांच्या शिष्याबद्दलचं प्रेम म्हणजे असे फार क्वचित दिसतं. आणि ते आमच्या संगीताच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. गुणीदास आणि प्राणप्रिया ही जी जोडी आहे ही फार प्रसिद्ध आहे. गुणीदास म्हणजे आमचे बुवा जगन्नाथ बुवा आणि प्राणप्रिया म्हणजे विलायत हुसेन खां. त्यांनी बऱ्याच अशा बंदिशी पण एकमेकांना उद्देशून बांधलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हटलं मगाशी की बुवा जगन्नाथ बुवा हे मोठे रचनाकार होते. असंख्य रचना उत्तमोत्तम त्यांनी केलेल्या आहेत, असंख्य. आणि त्यातला मुख्य आशय त्यांच्या रचनामधला की गुरुबद्दलची तळमळ, गुरूंच्या भेटीबद्दलची ओढ आणि त्यांना एकदा केव्हा मी भेटेन हाच भाव किंवा हीच भावना त्याच्यामध्ये दिसेल त्यांच्या चिजामध्ये. आता मी 1-2 चिजा म्हणेन त्यावेळी त्यांच्या गुरूंच्या बद्दलची आपुलकी आणि भेटण्याची ओढ जी लागलेली आहे तीच भावना दिसून येते. तर अशा असंख्य रचना वेगवेगळ्या रागामध्ये प्रसिद्ध अप्रसिद्ध अशा रागामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी 3-4 रागसुद्धा केलेले आहेत. नवनिर्मिती म्हणजे 3-4 राग आहेत. त्यांची नावं सुद्धा सांगतो. जोग कंस हा, मग जौन भैरव. आता हे सगळे राग मी म्हणून दाखवणार आहे. जौन भैरव, जोग कंस आणि स्वानंदी. आणखीन एक मनोरंजनी म्हणून राग त्यांनी बांधलेला आहे म्हणजे तयार केलेला आहे, पण तो मला त्यांनी शिकवला का नाही मला आठवत नाही. पण हे 3 राग तर त्यांचे सगळीकडे प्रसिद्ध आहेत. स्वानंदी, जोग कंस आणि जौन भैरव. आता गुरु म्हणून त्यांची तालीम देण्याची पद्धत कशी होती? शिष्यांना ते कसे तयार करत होते? कारण त्यांच्या शिष्यवर्गात बरीच मातब्बर मंडळी आहेत. म्हणजे राम मराठे, पंडित अभिषेकी, माणिक वर्मा, यशवंतबुवा जोशी अगर नामवंत मंडळींचेच ते गुरु. हळदणकर, सुरेश हळदणकर काही दिवस. तर मी त्यांचा शेवटचा विद्यार्थी. ही सगळी मंडळी शिकून म्हणजे हे झाले होते, येत नव्हते. त्यांचं शिक्षण झालेलं होतं. मी नंतर गेल्यानंतर त्यावेळी माझ्या वेळी कुंदा वेलिंग एक नावाची, आता चांगली गाते ती कुंदा वेलिंग, ती एक शिष्य आणि मनोरमाबाई वागळे म्हणून उगीच त्या सिनेमामधून वगैरे काम करायच्या ना, त्या अशा एक 3-4 शिकवण्या होत्या. त्यावेळी प्रमुख शिष्यामध्ये मीच एक होतो शेवटी. कारण ते 66 गेले ना, जगन्नाथ बुवा 66 गेले आणि मी 63 माझी शिकवणी सुरू झाली त्यांच्याकडे. 3-4 वर्षाचा सहवास शिक्षण मिळालं मला.
साधारण एक त्यांची शिकवण्याची तालीम ते कसे द्यायचे, पद्धत वगैरे? तर काय नाही, तर आपल्या मनाने राग म्हणजे त्यावेळी आता हल्ली आम्हाला विचारतात, शिष्यच येऊन विचारतात मला हंसध्वनी शिकवा म्हणून सुरुवातीलाच. हा म्हणजे ते तयार होऊनच मग आम्हाला हंसध्वनी शिकवा म्हणजे आली काय पंचायत, म्हणजे गुरुनी सांगाय तर फी देतो ना फी देतो म्हटल्यावर मग शिकवायला पाहिजे. तो हंसध्वनी आता नंतर शिकवेन म्हणून चालत नाही, त्याला परत आम्ही बघतो त्याचे ते राग शिकायची लायकी आहे का एवढं तरी आम्ही बघतो. साधारण ठीक आहे तर शिकवा ना, काय बिघडलं आपल्याला. असं जरा रिलॅक्सेशन म्हणजे काय शिथिल झालेत गोष्टी. पूर्वी विचारायची सोय नव्हती की मला अमका राग शिकवा. गुरूंचा दराराच एवढा असायचा की मला अमका राग शिकवा असं आम्ही म्हणत नव्हतो. त्यांना जे वाटेल ते त्यांनी सुरू करायचं. तर मी जेव्हा केलो तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पूर्वी राग सुरू केला. पूर्वी म्हणजे तसं काय अप्रसिद्ध राग नव्हे, प्रचलित रागच आहे. तर तो राग सुरू केला. शिकवायची पद्धत म्हटल्यानंतर ते मी आणि एक तबलजी, बहुतेक सगळीकडे असंच असतं, एक तबलजी पाहिजेच, पेटी नाही. तंबोरा आम्ही घ्यायचा, ते नुसतं ते गायचे आणि आम्ही गायचो. आणि राग विचारायची सोय नाही, बंदिश सुरू, आणि बंदिशसुद्धा लिहून घ्यायचं नाही. लिहून आम्ही घेतलं कारण आपल्याला लोकांना कारकुनी मोठी सवय फार, आपल्या लोकांना सगळं काय असेल ते लगेच वहीमध्ये नोंद करून ठेवायची. तर त्या लोकांना ती सवय नव्हती, जे काय ते डोक्यात. अशा रीतीने त्यांची तालीम झालेली होती. त्यामुळे लिहून त्यांना आता काय करायचं बुवा, लिहून घेतल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. असं मग शेवटी एकदा ठरलं, बरं चला लिहून घे. म्हणजे जरा तडजोड केली आम्ही, तर ते परवानगी द्यायला लागले. नाहीतर वही बी काही नाही न्यायचं, फक्त जायचं आणि बसायचं, तंबोरा काढायचा. बर स्वभाव अतिशय कडक आणि तसा प्रेमळ दोन्ही. केव्हा पाहिजे तेव्हा कडक व्हायचे आणि पाहिजे तेव्हा अतिशय प्रेमळ. अतिशय प्रेमळ म्हणजे काय, अतिशय प्रेमळ खरोखरच. तर अशा रीतीने स्वभाव. आणि चीज सुरू करायची, बंदिशच सुरू करायची. अस्थायी अंतरा वगैरे काय म्हणजे आरोह अवरोह, वादी संवादी. हल्ली म्हणजे लिहा वादी अमुक आहे, आरोह असा आहे, अवरोह असा आहे, रागाचं बंदिश काय पकड अशी आहे, ते सगळं विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं. असं काही त्यावेळी ही भानगड नव्हती. बंदिशीला सुरू करायचं आणि बंदिशीचा राग विचारायची सोय नाही आणि तबल्याबरोबर म्हणत राहायचं. आम्ही एकदा विचारलं व राग कुठला, काय करायचं, मग समजेल थोड्या दिवसांनी. एवढी काय घाई झाली रागाची, समजेल की म्हणाले. म्हणजे असे त्यावेळची ती पद्धत. पण ती काय वाईट मी म्हणायला तयार नाही, उत्तमच बंदिश ती. कारण बंदिशीचं महत्त्व हल्ली लोकांना नाही आहे. हल्लीच्या लोकांना बंदिशीचं महत्त्वच कळत नाही. राग घेतात वाटेल तितके, पण त्या बंदिशी नीट घोटत नाहीत, त्याचा विचार करीत नाहीत. अहो बंदिशीवरनंच तर राग दिसतो, बरोबर, हे त्यांचं म्हणणं. आणि किती खरं आहे बघा. बंदिश म्हणजे हा रागाचा आरसा असतो असं ते म्हणायचे. कशाला तुम्हाला आलाप आणि ताना पाहिजे, बंदिश नीट घोटा, तुम्हाला सगळं त्याच्यात दिसेल, राग संबंध दिसेल. त्यामुळं बंदिश म्हणजे हा पाया आहे रागाचा असं ते म्हणायचे. तेव्हा बंदिश उत्तमपैकी घोटून घ्यायची आणि मग गळा तुमचा कसा फिरवायचा होतं, तिथे काय दोष असले तर ते सांगायचे. काही ताना बिना असं काय पाठबीट करायचं नाही, पाठांतर वगैरे काय नाही, त्यांनी सांगायचं आणि आपण रिप्रोड्यूस करायचं गळ्यातून. आणि एक राग जवळजवळ 4-4 महिने चालायचा. मला त्याने नटबिहाग शिकवला, 7 का 8 महिने चालला होता नुसता एकच राग. म्हणायची सोय नाही किंवा राग बदला. कंटाळा आला मला 7-8 महिने तो राग शिकून. कारण काय, एक लिमिट आहे, रागाच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. तो राग आपल्याला नीट कळला
म्हणजे मग म्हणायचं कशाला पुन्हा 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 ते, त्यापेक्षा नवीन रागाकडे जा ना. म्हणजे अशी माझी हे आहे, माझं मत. एकच राग एक एक वर्ष घेऊन बसलं तर काय, म्हणजे कंटाळ येणार नाही तर काय होईल. पण त्यांचा दृष्टिकोन असा होता की तो तुम्ही घट्ट करून घ्या, व्यवस्थित तो हे करून घ्या. आणि आग्रा घराण्याचा नटविहाग हा खास राग आहे. बरोबर. आग्रा घराणं, जगन्नाथ बुवांचं घराणं म्हणजे आग्रा असं म्हटलं जातं, पण त्याच्याबद्दल मी सांगतो नंतर. त्यांचं वेगळं होतं. आग्रा घराण्याची छाप फार कमी, मी ते नंतर सांगतो. पण तुम्ही विचारलं त्यांची पद्धत कशी होती. तर एक राग बरेच दिवस चालायचे. एकदा आम्ही धाडस केलं किंवा नटविहाग बुवा पुष्कळ झाला, बदला ना. अजून नाही म्हणाले, आत्ता एवढ्यात नाही, अजून महिना 2 घोटा. म्हणजे अशा तऱ्हेचे त्यांची शिकवायची पद्धत. आणि शिष्याविषयी त्यांना काय वाटत असेल? म्हणजे नुसतंच व्यावहारिक असं नातं शिष्याकडे त्यांचं कधीच नसायचं. शिष्याबद्दल, प्रत्येक शिष्याबद्दल अतिशय प्रेम. म्हणजे ते जणू काय ते त्यांच्या कुटुंबाचेच घटक आहेत, अशा पद्धतीने ते वागवायचे. गेल्यावर म्हणजे इतकं की म्हणजे चहा सुद्धा मी त्यांच्याकडे जात होतो. एकदा मला त्यांनी चहा बनवायला सांगितलं. मागच्याच खोलीत एकच खोली आणि तिथेच पार्टिशन करून मागे ते स्वतः चहा बनवायचे. स्टोव, जुन्या काळातला स्टोव पेटवायचा, पंप असतो, पंप करायचा स्टोव. आणि जरा चहा करा किंवा आली की पंचायत. मला काय स्टोव सुद्धा पेटवता येत नाही आणि चहा करणं तर दूरच. मी म्हणालो मला जमत नाही बुवा. हां, कसे काय BLLB झालात म्हणून. त्याचा काय आणि याचा संबंध म्हटल्यावर म्हणाले बर. मग स्वतःच केला आणि मग आम्ही दोघांनी प्यायचे. ते स्वतः करायचे. मी त्यांना तसं कमीपणा काय वाटत, कारण एरवी ते करायचेच ना, एकटेच होते. ब्रह्मचारी, जगन्नाथ बुवा ब्रह्मचारी, शेवटपर्यंत अविवाहित. तर आमच्याकडनं चहा वगैरे आम्हाला द्यायचे करून, मग शिकवणी सुरू व्हायची. त्यावेळी अनेक त्यांचे इतर शिष्यसुद्धा येऊन बसायचे. राम मराठे येत होते, अभिषेकी यायचा, कधी कधी माणिक यायची. सगळे इतकेच नव्हे, शिष्य इतरही गावातली कोण म्हणजे संगीत क्षेत्रातली मंडळी आणि परगावचे, आता विनयचंद्र मौद्गल्य, वीरा आठवले, KG गिंडे, म्हणजे वेगवेगळ्या घराण्यातले वेगवेगळी विद्वान मंडळी सुद्धा बुवांच्याकडे म्हणजे तो एक अड्डाच होता, संगीताचा अड्डा. तिथे बसायचं, चर्चा करायची. कोण तुमचे नवीन शिष्य कसे गातात पाहायचं. बुवांना मोठा अभिमान वाटायचा. आपल्या शिष्याचं गाणं दुसऱ्यांना ऐकवणं याच्यात बुवांना अतिशय आनंद आणि अभिमान वाटायचा. हे फार मोठा गुण आहे, फार मोठा. बघा म्हणले हा कसा गातो. तो कोणीतरी आलं म्हणजे ते म्हणावं कलावती म्हणा, कारण कलावती सुद्धा त्यांनी बरेच दिवस मला शिकवलं होता. तर आमची शिकवणी चाललेली असताना बंद करायची आणि कलावती म्हणायला सुरू, कारण पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडं, त्यांच्यापुढे तुमची कलावती त्यांना ऐकवायला पाहिजे. तर कलावती ऐकवणं कशी काय वाटते बंदिश त्यांना विचारायचं. मी परवाच बांधली आहे आणि ह्याला शिकवली आहे. उत्तम बुवा, वा. तर आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तम शिकावं, नाव करावं, मोठं व्हावं, आपल्यापेक्षाही मोठं व्हावं, खूप नाव करावं, ही त्यांची अत्यंत अगत्याची भावना असायची, आपुलकीची भावना आपल्या शिष्याबद्दल. आणि प्रेम पण खूप करायचे. आम्ही आजारी कोणीतरी पडलं तर स्वतः टॅक्सी घेऊन घरी यायचे. 4 दिवस आम्ही गेलो नाही तर त्यांना चैन पडायचे नाही. एकदा तरी खूप रागावले, भांडले माझ्याबरोबर गेलो नाही म्हणून. तेव्हा अशा रीतीचं आमचं म्हणजे गुरु शिष्यांचं प्रेम आणि संबंध असायचे. नुसतंच त्याच्यामध्ये व्यवहार नव्हता जो आज आपल्याला दिसतो. आज नुसतं म्हणजे व्यवहार, फी द्या, चालू शिकव, 1 तास झाला की घड्याळ बघून निघा, दुसरी बॅच आली, असं नाही. हे गाणं म्हणजे
असा एक वेगळा विचार त्या काळात होता. तुम्ही एक गायक म्हणून ते कसे होते? हा एक फार नाजूक प्रश्न आहे. कारण मी जेव्हा ते शिकायला त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांचा आवाज नव्हता. त्यांचं असं ऐकलं, म्हणजे तो आवाज आम्ही ऐकला नाही, की पूर्वी त्यांचा आवाज चांगला होता. मध्ये एक टॉन्सिल्सचं ऑपरेशन केल्यामुळे आवाज त्यांचा बिघडला, असं काहीतरी मी त्यांच्याचकडनं ऐकलंय. पण तरी तो ज्या आवाजात ते शिकवत होते त्या आवाजात तसा म्हणण्यासारखा गोडवा वगैरे नाही. फार त्यांना त्रास व्हायचा आणि आवाज एकतऱ्याचा म्हणजे घोगरा, थोडासा बसकट आवाज, त्यात मार्दवता किंवा हे नव्हतं. त्यांचा खरा आवाज तो पूर्वीचा गेलेला होता असं ते म्हणायचे. आणि तरीसुद्धा त्या आवाजात ते असे एक जादू निर्माण करायचे आणि उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ते प्रयत्न आणि धडपड करत होते त्या आवाजात सुद्धा, तशा आवाजात. त्यामुळं गायक तशा काय ते मैफली करत नव्हते. गायक म्हणून ते मैफल काहीच नाही, नुसतं मी जेव्हा गेलो तेव्हा ते एक गायन गुरु म्हणूनच प्रसिद्ध दिलं होते आणि रचनाकार, बस. आता तुम्ही त्यांची मैफल स्वतंत्र अशी तुम्ही आणि ऐकणं शक्य सुद्धा नाही, त्यांचा आवाजच नव्हता. शिष्यासंबंधी त्यांचं आत्यंतिक प्रेम यासंबंधी आपण म्हणालाच, पण त्यांनी काही अशा रचना पण शिष्यांना उद्देशून पण अशा काही केलेल्या आहेत. विशेषतः जवन भैरव हा त्यांचा जो राग, भैरव हा राग जी त्यांचीच निर्मिती आहे, जौनपुरी आणि भैरवचं मिश्रण. तर त्या रागाचे अशी बॅकग्राऊंड आहे त्याला, की त्यांच्या मानस कन्या म्हणजे लीला करंबेळकर, तिच्या लग्नाच्या वेळी त्यांना हे उत्स्फूर्त हा राग आणि ह्या चिजा सुचल्या आणि त्यावेळी त्यांनी त्या गायल्या. आणि त्यावेळी त्या तो प्रसंग आहे, तो तिच्या विवाहाचा प्रसंग, आणि त्यावेळी त्यांना हा राग आणि हे बंदिशी सुचल्या असं म्हणतात. त्याच्यात एक बंदिश आपण ऐकवा मला. ठीक आहे, ती जोन बरेच म्हणतो ना. हा, म्हणजे ज्याची चर्चा बरोबर.
आता हे दुसरी बंदी जी आहे द्रुत एकतालमध्ये ती आपल्या मुलीला उद्देश तिच्या लग्नाच्या प्रसंगी लाडली री मोरी 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 करोना दुखवा करोना दुखवा जुग जुग तो जुग जुग तो निसने न पावे सुखवा लाडली री मोरी लाडली री मोरी लाडली री निसने न पावे सुखवा लाडली रे मोरी लाडली रे तेरो गुणदास गुणे दास
जे रोगुनी दास करत, जे रोगुनी दास करत, विनती प्रभु से आज, विनती प्रभु से आज, तेरे घर में आज होए रब मंगलवा। लाडली रे मोरी लाडली रे, लाडली रे मोरी लाडली रे, मोरी लाडली रे मोरी, करो ना दुखवा जुग जुग जे तो, निसरीन पावे सुखवा। लाडली रे मोरी लाडली रे, लाडली रे लाडली रे। वाह, फारच सुंदर. पंडितजी, त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी एक अंग होतं, ते म्हणजे ते एक उत्कृष्ट तबला वादक पण होते. होय. त्यासंबंधी आपण काय सांगू इच्छिता? त्यांच्या तबला वादनाबद्दल मी ऐकलेलंच आहे फक्त. ते ठेका वगैरे केव्हा तरी वाजवायचे, पण ते एक नाही म्हणायला भाई गायतोंडे म्हणून त्यांच्या तबल्यातला शिष्य, त्याला त्यांनी तबला शिकवला. ते शिक्षण झालेलं मला माहीत नाही, पण शिकवलं आहे असं. आणि ते स्वतः थिरकवाज खासाहेबांच्याकडे शिकले होते तबला. जी गंमत बघा, एवढ्या लोकांच्याकडनं शास्त्रीय गायन शिकले, शिवाय थिरकवा सारख्या माणसाकडून तबला शिकले. आणि त्यामुळं उत्तम ठेका तबला वाजवणं वगैरे. नंतर काय ते तबला वाजवायचं काय कार्यक्रम करत नव्हते किंवा कोणाबरोबर साथीला वगैरे बसत नव्हते, पण तबल्याचे उत्तम त्यांना विद्वत्ता त्यांच्याकडे खूप होती. तबल्याचं ज्ञान भरपूर. आता गायतोंड्याला एवढं तयार केलं म्हणजे किती ज्ञान असेल बघा ना. आणि ह्याचा त्यांना फायदा काय झाला, लयकारी अंग जे आपण म्हणतो गाण्यातलं, त्या लयकारी अंग, बुवांच्या गाण्याचे वैशिष्ट्य काय आपण प्रथम ते बघू. बुवांचे गाण्या म्हणजे एक भावपूर्णता. प्रत्येक शब्दामध्ये भाव दिसला पाहिजे. चिजेचे बोल हे भावपूर्ण रीतीने म्हणजे भावनेच्या उत्कटतेनं म्हटले गेले पाहिजेत. नुसती चीज म्हणणं, पण त्याच्यात दर्द पैदा करा. दर्द महत्वाचा. दर्द चिजेमध्ये चीज म्हणून किंवा कुठलाही राग म्हणून दर्द जर पैदा नाही झाला तर त्या गाण्याला काही अर्थ नाही. नुसती तयारी, नुसते लांब लांब मोठमोठ्या ताना, नुसते सरगम म्हणजे गाणं नव्हे. त्यात जर इफेक्ट साध्य करायचं असेल तर दर्द पाहिजे. आणि दर्द हे सगळेच म्हणतात, आणि सगळे मोठे गायकामध्ये दर्द हा भाव असतोच, त्याशिवाय ते मोठे होत नाहीत असं मला वाटतं. तर तुमच्या गाण्यात दर्द पैदा करा. आणि त्या तबल्याच्या ह्याच्यामुळे काय झालं, त्यांच्या गाण्यात लयकारीचाही भाग आला. बोल जे फेकायचे ते चिजेचे बोल फेकायचे ते तालाच्या अंगाने, लईच्या अंगाने. हा एक त्यांचं खासियत. एक तर भावपूर्णता किंवा भावनोत्कटता, आणि दुसरी म्हणजे लयकारी, सहज सुंदर लयकारी. आरामात म्हणजे गंमत वाटायची त्यांची लयकारी बघून, इतकं ते सहज सुंदर लयकारी करे. कारण तबलजी होते स्वतः, त्याचा त्यांना तिकडे उपयोग झाला असं मला वाटतं. त्यांचा एक प्रसिद्ध राग म्हणजे जोगकंस. आणि आम्ही असं म्हणतो की राग हे पुष्कळ लोक रागाची रचना करतात, पण सगळेच काही म्हणजे टिकत नाही. काळाच्या ओघात ते कुठेतरी वाहून जातात. पण जोगकंस असा राग आहे जो आज सगळी घराण्यामध्ये तो हा प्रचलित झाला. ह्या मागचं कारण काय असं आपल्याला वाटतं? कारण म्हणजे तो रागच जबरदस्त राग आहे. तो तुमच्या एकदम तो पकड घेणारा असं मी म्हणेन, तुमच्या म्हणजे हृदय कावीज करणारा असा तो राग आहे.
त्या रागाची रचनाच अशी काय केली. जोग कंस म्हणजे काय, जोग आणि कंस, जोग आणि मालकंस ह्या दोन्हीचं मिश्रण केलेलं आहे. तर तो कुमार गंधर्वांनी पहिल्यांदा 1946 गायला, असं काय इतिहास आहे काहीतरी. आबासाहेब मुजुमदारांच्या षष्ट्यब्दी निमित्त गाणं होतं. त्यावेळी पहिल्यांदा कुमार गंधर्वांनी तो राग प्रकाशात आला त्यांच्या गाण्यातून. तोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं. बुवांनी ते बंदिशी केव्हा तरी करून ठेवल्या, राग तयार करून ठेवला, बंदिशी करून ठेवल्या, पण तो आला उजेडात, प्रकाशात 1946 साली कुमार गंधर्वांनी गाऊन त्याला प्रसिद्ध केला. आणि तेव्हापासून लोकांना ह्या रागाबद्दल कुतूहल होता वाटायला लागली. हा काय राग आहे आणि काय एवढा सुंदर राग, कोणी याचे कोण निर्माते, कोण आहेत वगैरे, ते राग चर्चा सुरू झाली. आणि काहीतरी असं मी ऐकलं आहे की त्यावेळी राम मराठे आणि सुरेश हळदणकर यांनी तो कुमारचा जोग कंस ऐकला आणि मग बुवांना मुंबईला आणायचा प्रयत्न त्यांचा सुरू झाला. त्यावेळी तोपर्यंत ते मला वाटतं कोल्हापूरला होते. आणि ह्या घटनेमुळे ते मुंबईला त्यांची आणायचे, कारण कशाला, त्यांच्याकडे आपल्याला आपण शिकावं म्हणून. बुवांना जर मुंबईत आणलं तर आपल्याला नाही शिकता येईल म्हणून तो प्रयत्न केला. आणि योगायोगाने मुंबईत आले बुवा. आणि त्याला कारणीभूत म्हणजे इनडायरेक्टली तो जोग कंसच झाला मुंबईत येण्यासाठी. असे काहीतरी हे आहे, गोष्ट आहे. त्यांची जी शिष्य परंपरा आहे त्यामध्ये खूप मोठी नावं आपल्याला दिसतात. आज तुम्ही जेव्हा मागं वळून बघतात, तुमच्या स्मरणात नेमकी कुठली गोष्ट त्यांच्या संबंधी राहते? कुठला राग तुम्हाला जास्त अजूनही भावतो त्यांनी शिकवलेलं, त्यांच्या तालमीतनं? त्यातल्या त्यात कुठले राग तुम्हाला? हेच जोग कंस आणि एक तो दुसरा स्वानंदी म्हणून एक राग आहे, स्वानंदी, तोही गायला जातो. म्हणजे जोग कंसचं काय आहे, सगळीच दुनिया गायला लागली सगळीकडे. म्हणजे फक्त आग्रा घराण्याचे किंवा जगन्नाथ बुवांचे तालमीतनं तयार झालेलेच गातात असं नाही, बाहेरचे लोक सुद्धा. रशीद खानची सुद्धा रेकॉर्ड आहे, हा रामपूरवाला कलकत्त्याला असतो, त्यांनी सुद्धा जोग कंस म्हटलेला आहे, रेकॉर्ड दिले त्यांनी. माणिक वर्माची रेकॉर्ड आहे मला वाटतं. आणि वीणा सहस्रबुद्धेने गायलेलं मी ऐकलं आहे. तेव्हा अनेक लोक आता जोग कंस गायला लागले आणि चांगला गायला लागले. पण मूळ त्याचं ओरिजिनेटर म्हणजे जगन्नाथ बुवा. आणि तो उत्तम राग असल्याशिवाय हे लोक कशाला गातील हा राग? त्या रागाची काहीतरी एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यात खासियत आहे, म्हणून तर सगळे गायला लागले ना. त्याचं उत्तर तिथेच आहे. तेव्हा मला हे सगळ्यात जास्त भावलेले किंवा आवडलेले राग तर मी एक जोग कंस तर आहेच, शिवाय स्वानंदी, त्याचे एक त्यांनी त्यात एक निराळपण करून, म्हणजे खंबावती, रागेश्री याच्याच ह्याच्यातनं एक दोन थोडंसं बदल करून त्याने हा राग निर्माण केलेला आहे, स्वानंदी. तोही मी गाऊन दाखवतो. पंडितजी, मला वाटतं आज आपण खरोखरच जगन्नाथ बुवा संबंधी अनेक गोष्टी ज्यांच्याविषयी विशेष कुणाला माहीत नाही त्या सांगितल्या. आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला आणि त्यांचा फार जवळून आलेला संबंध, म्हणजे फर्स्ट हँड ज्याला आपण नॉलेज म्हणतो, अशी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.